नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, काल आपण लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल्स या चॅप्टरचं इंट्रोडक्शन म्हणजे थोडक्यात माहिती बघितली. लिनियर इक्वेशन म्हणजे काय, लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स म्हणजे काय ते आपण काल बघितलं. आज आपण बघू सायमल्टेनियस लिनियर इक्वेशन्स. व्हॉट इन बाय सायमल्टेनियस लिनियर इक्वेशन्स? व्हेन वी थिंक अबाउट टू लिनियर इक्वेशन्स simultaneously, two linear equations in two variables simultaneously means at the same time, then that two equations are called simultaneous linear equations. म्हणजे आपण जेव्हा एकाच वेळेस दोन इक्वेशनचा विचार करतो त्यांना म्हणतो आपण सायमल्टेनियस लिनियर इक्वेशन्स. आता आपण ते इक्वेशन्स कशी सॉल्व करायचे, हाऊ टू सॉल्व सायमल्टेनियस लिनियर इक्वेशन्स ते आज आपण बघणार आहोत. त्यासाठी आपल्याला दोन मेथड्स आहेत. एक इलिमिनेशन मेथड मीन्स बाय इलिमिनेटिंग वन व्हेरिएबल आणि दुसरी आहे सबस्टिट्यूशन मेथड. आता आपण इलिमिनेशन मेथड बघू, मीन्स बाय इलिमिनेटिंग वन व्हेरिएबल. एखादा आपण टेक्स्टबुकमध्ये आपल्याला जे एक एक्झाम्पल सॉल्व करून दिलं आहे पेज नंबर 2 वरती ते आपण बघणार आहोत. एक्झाम्पल 5x minus 3y is equal to 8 and 3x plus y is equal to 2. Now we consider these two linear equations in two variables. Now first equation 5x minus 3y is equal to 8, equation number 1, and 3x plus y is equal to 2. This is equation number 2. Now how to solve these two linear equations? Now here the coefficient of x is 5 and coefficient of y is minus 3 in first equation. Now in second equation coefficient of x is 3 and coefficient of y is 1. For the elimination of one variable we must इक्वलाइज द कोएफिशिएंट ऑफ वन व्हेरिएबल. मीन्स दोघांपैकी कोणत्याही एका व्हेरिएबलचा कोएफिशिएंट हा आपल्याला इक्वल मीन्स सेम असला पाहिजे. इथं एक्सचा कोएफिशिएंट 5 आहे, एक्सचा कोएफिशिएंट 3 आहे म्हणजे सेम नाही. इकडे पण वायचा कोएफिशिएंट -3 आहे, वायचा कोएफिशिएंट 1 आहे, सेम नाही. तर आपण ते इक्वलाइज करू म्हणजे सेम करू. मग त्यासाठी आपल्याला इथं एक चान्स आहे की इथं इक्वेशन 1 मध्ये वायचा कोएफिशिएंट आहे -3 आणि इकडे इक्वेशन 2 मध्ये वायचा कोएफिशिएंट आहे 1. आपण इथं वायचा कोएफिशिएंट आपण सेम करू शकतो बाय मल्टिप्लाइंग इक्वेशन 2 बाय 3. मीन्स इक्वेशन 2 ला आपण 3 ने मल्टिप्लाय करू म्हणजे 3 × y 3y होईल. मग इथं आपण लिहू मल्टिप्लाय बोथ साइड्स ऑफ इक्वेशन 2 बाय 3. देयरफॉर 3 3 जा 9x प्लस 3 × y 3y is equal to 3 × 2 3 2 जा 6. इक्वेशन नंबर 3. आता बघा इक्वेशन 1 मध्ये कोएफिशिएंट ऑफ y is -3 and इक्वेशन 3 कोएफिशिएंट ऑफ y is +3. Here the coefficients are same but the signs are opposite. Means इथं आपण ह्या दोन इक्वेशनची ॲडिशन करू शकतो. Let's add equation 1 and equation 3 by adding 5x minus 3y is equal to 8 plus 9x plus 3y is equal to 6. Here 5x plus 9x is equal to 14x. 3y minus 3y get cancelled. 8 plus 6 is equal to 40. Means we have 14x is equal to 40. Therefore x is equal to by transposing 14 into x means ये 14 multiply तिकडे जाताना काय होईल डिवाइड 14 upon 14 is equal to 1. Therefore ax is equals to 1. Value of x is 1. Now put x is equal to 1 in any equation 1 or 2. Suppose we put x is equal to 1 in equation 2. In equation
2. Therefore 3 into x means 3 into 1 plus y is equal to 2. Therefore 3 ones are 3 plus y is equal to 2. Therefore y is equal to a plus 3 by transpose 2 minus 3. 2 minus 3 is equal to minus 1. Therefore y is equal to minus 1. Hence the solution is x y is equal to 1 minus 1. It is called ordered pair. Is the solution of given simultaneous equations. चला तर मग विद्यार्थी मित्रांनो आता आपण प्रॅक्टिस सेट 1.1 सॉल्व करू. त्यामध्ये क्वेश्चन नंबर 1 इज कंप्लीट द फॉलोइंग ॲक्टिव्हिटी ऑफ लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स. नाव हियर फर्स्ट इक्वेशन इज 5x plus 3y is equal to 9, इक्वेशन नंबर 1, and 2x minus 3y is equal to 12, इक्वेशन नंबर 2. टेक्स्टबुकमध्ये आपल्याला ही ॲक्टिव्हिटी दिलेली आहे, ती ॲक्टिव्हिटी कंप्लीट करायची, पण आपण ते पूर्ण एक्झाम्पल सॉल्व करू कसं ते सॉल्व करायचं. हियर the coefficient of x in equation 1 is 5 and coefficient of x in equation 2 is 2, means the coefficients are not same. Here the coefficients of y in both equations are same, 3 but plus 3 and minus 3, means इथं आपल्याला y चा कोएफिशियंट हा सेम दिलेला आहे. म्हणजे आपल्याला जसं आपण मागच्या इक्वेशनमध्ये एका इक्वेशनला मल्टिप्लाय करून कोएफिशियंट इक्वलाइज केला होता, सेम केला होता, इथं ती गरज आपल्याला पडत नाही. इथं कोएफिशियंट ऑफ y इज ऑलरेडी सेम. तो सेम असल्यामुळे आता इथं बघा हा प्लस 3 आहे, इथं मायनस 3 आहे. त्यामुळे आता आपण काय करू, ॲडिंग इक्वेशन 1 and 2 म्हणजे दोन्ही इक्वेशनचे आता आपण ॲडिशन करू. लेट्स ॲड इक्वेशन 1 and 2. Then 5x plus 3y is equal to 9 plus 2x minus 3y is equal to 12. By adding 5x plus 2x is equal to 7x and 3y minus 3y get cancelled. 9 plus 12 is equal to 21. Therefore we have 7x is equal to 21. By transposing means ये multiply 7 है, x is equal to 21 multiply by transpose ये divide होगा, means 21 upon 7. Therefore x is equal to 21 divided by 7. 7 3s are 21, means we get x is equal to 3. means आपल्याला x ची व्हॅल्यू मिळाली, एका व्हेरिएबलची मिळाली. आता आपण दुसऱ्या व्हेरिएबलची मिळवू. मग x is equal to 3 put in any equation, equation 1 or equation 2. Suppose we put x is equal to 3 in equation 1. Therefore we get 5 into x means 5 into 3 plus 3y is equals to 9. Therefore 5 into 3 means 5 3s are 15 plus 3y is equal to 9. 15 पॉजिटिव है, बाय ट्रांसपोज हो जाएगा 3y is equal to 9 minus 15. 9 minus 15 means therefore 3y is equal to minus 6. Now 3y is equal to minus 6. 3 into y means by transpose we get y is equal to minus 6 upon 3. Therefore 3 2s are 6, means y is equal to minus 2 because one number is negative. Then quotient is negative 2. Therefore the solution xy is equal to x is equal to 3 and y is equal to minus 2 is the solution of given simultaneous equations. चला तर मग आता आपण क्वेश्चन 2 बघू. काय क्वेश्चन, सॉल्व द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन. त्यातलं आपण पहिलं इक्वेशन, पहिलं एक्झाम्पल बघू. मीन्स 2 सायमल्टेनियस इक्वेशन्स आर गिवन. फर्स्ट वन इज 3a plus 5b is equal to 26, equation number 1, and a
plus 5b is equal to 22. Equation number 2. Now see the coefficients of the variable. Coefficients of a are 3 and 1 means not equal, not same. Coefficients of b are 5 means the coefficients of b are same. आता इथं b चे कोएफिशिएंट सेम असल्यामुळे आता आपल्याला हे इक्वेशन सॉल्व करायला थोडंसं सिंपल आहे, सोपं आहे मागच्या एक्झाम्पल सारखं. बट हियर बोथ कोएफिशिएंट्स आर पॉझिटिव्ह. मागचं जे एक्झाम्पल्स आपण बघितलं त्याच्यामध्ये एक पॉझिटिव्ह एक निगेटिव्ह असल्यामुळे आपण ॲडिशन केली. इथं ॲडिशन करता येणार नाही कारण आपल्याला एक व्हेरिएबल इलिमिनेट करायचं म्हणजे कॅन्सल करायचं. ते इलिमिनेट करायचं असेल तर इथं मात्र आपल्याला आता सबट्रॅक्शन करावं लागेल. मीन्स 5b मायनस 5b कॅन्सल. दोन्ही कॅन्सल होते, आपल्याला a ची किंमत मिळेल. सो सबट्रॅक्टिंग equation 2 from equation 1. इथं आपण सबट्रॅक्शन करू. 3a plus 5b is equal to 26 minus a plus 5b is equal to 22. सबट्रॅक्टिंग. सबट्रॅक्शनमध्ये सबट्रॅक्शनचे रूल्स आपल्याला माहिती आहेत. पॉझिटिव्ह गेट निगेटिव्ह, निगेटिव्ह निगेटिव्ह मीन्स 3a minus 1a is equal to 2a. 5b minus 5b get cancel is equal to 26 minus 22 is equal to 4. Therefore we have 2a is equals to 4. Therefore by transposing a is equal to 4 upon 2, ये मल्टीप्लाई उधर जाके डिवाइड होगा, मीन्स 4 upon 2, 2 2s are 4, we get a is equal to 2. Now put a is equal to 2 in any equation, means equation 1 or equation 2. A is equal to 2 in equation 2. जे सिंपल इक्वेशन असेल त्यामध्ये सबस्टिट्यूट केलं तर आपल्याला लवकर व्हॅल्यू मिळते. Therefore a means 2 plus 5b is equals to 22. Therefore ट्रांसपोज ओके, ये पॉजिटिव 2 उधर जाके नेगेटिव, मीन्स 5b is equal to 22 minus 2 is equals to 20, means we get 5b is equal to 20. Now by transposing we get b is equal to 20 upon 5. Therefore b is equal to 5 4s are 20, b is equal to 4, means we get the solution a b is equal to a is equal to 2 and b is equal to 4, means 2 and 4 is the order pair, means is the solution of given simultaneous equation. चला आता काही सम्स तुम्हाला होमवर्कसाठी. आपण इथं 3 सम्स सॉल्व केलेत. आता ही 4 सम्स तुमच्यासाठी. काल पण मी काही होमवर्क दिलेला होता, काही जणांनी तो सॉल्व केला, मला पाठवला सुद्धा आणि बरंचसं त्यांचं बरोबर आलं. आज मात्र सर्वांनी हे एक्झाम्पल सॉल्व करून मला उद्या दाखवायचं आहे. काही अडचण असेल तर ती मला लगेच विचारा, व्हॉट्सअपच्या सहाय्याने मी लगेच ती सांगेल. बाकीची पुढची उदाहरणं आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघू. हे एवढी आपण मात्र उद्या सॉल्व करून आणायची.